फुले चित्रपटावरती देखील आक्षेप आहे, काही सीन्स त्याच्यामधले काढावे असे का काढायचे? केवळ एका समूहाला आवडत नाही म्हणून? ब्राह्मण्यवादाने शिवाजी महाराजांना छळलं, संभाजी महाराजांना छळलं आणि त्याच्यानंतर फुलेंना छळलं, शाहूंना छळलं, आंबेडकरांना छळलं. हे वास्तव आहे, हे सत्य आहे, हा इतिहास आहे. इतिहास का बदलायला लावताय आणि एवढं का घाबरता? जे खरं आहे ते खरं आहे. तुम्ही नाही पाणी पिऊ दिलं लोकांना, खरं आहे. तुम्ही नाही जाऊ दिलं देवळात, खरं आहे. तुम्ही नाही शिकू दिलं एका पिढीला नाही 10 पिढ्यांना, खरं आहे. त्या पिढ्यांना शिकवणारा एक माणूस महात्मा ज्योतिबा फुले मैदानात उतरले. तुम्ही त्यांना दगड मारले, त्यांच्या बायकोला, त्यांना सावित्रीबाईला आणि त्यांना. एवढा कशाला थैथयाट करताय? जे खरं आहे ते खरं आहे. आणि माझा मी आव्हान करतोय बहुजनांना, जागे व्हा. तुमच्या भगिनी आज शिकतायत, तुमच्या बायका आज शिकतायत, तुमच्या पोरी शिकतायत, त्या एकाच माणसामुळे, महात्मा ज्योतिबा फुले आणि त्याला कायदेशीर आधार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान कोणाला अर्पण केलंय? महात्मा ज्योतिबा फुले. बहुजनांचा पहिला कैवारी या देशातला, जगातला कोण? महात्मा फुले. सर, एकीकडे फुले चित्रपटावर चर्चा सुरू आहे, त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर कोण नामदेव बसवा हा सुद्धा प्रश्न